अध्यक्षपदाच्या पुढे बघायला मिळत आहेत. तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे 54,555 मतं जे आहेत त्यांना मिळालेली आहेत या ठिकाणी. आता 14 फेरी म्हणजे अजून जे आहेत 20 फेऱ्या सांगितल्या जात आहेत. पहिले 18 सांगितले होते, 20 फेऱ्या ज्या आहेत ते सांगितल्या जाणार आहेत. ही 14वी फेरी म्हणजे अजून 6 फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. नगरसेवक पदाचे जे काही उमेदवार आतापर्यंत आघाडीवरती आहेत ते आपण बघणार आहोत. त्यांच्या सुद्धा तिसरी फेरी जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. त्यांच्यानुसार आपण बघणार आहोत आता. तर यामध्ये तिसऱ्या फेरीपासून बघूया. पहिल्या याच्यात जर आपण बघत असाल प्रभाग क्रमांक 1 मध्ये जे आहे आपल्याला गौरी वाघ जे आहेत ते आघाडीवर बघायला मिळाल्या. त्याचबरोबर प्रभाकर पाटील जे आहेत ते आपल्याला आघाडीवरती आतापर्यंत बघायला मिळालेले आहेत. प्रभाग क्रमांक 2चं जर आपण बघत असाल तर प्रभाग क्रमांक 2 मधून हेमांगी मस्कर आणि मोहन चतुरे भाजपाचे दोन्ही उमेदवार आहेत ते आपल्याला आघाडीवरती बघायला मिळत आहेत. आता जाऊया आपण प्रभाग क्रमांक 3. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जे आहेत आपल्याला रुचिता राजेंद्र घोरपडे जे आहेत यांनी सुद्धा नगरसेवक पदासाठी फॉर्म भरलेला होता. तर ते आपल्याला या ठिकाणी 1095 मतं जे त्यांना मिळालेली आहेत. त्याचबरोबर शरद तेली जे आहेत हे आघाडीवरती आहेत. 1062 मतं त्यांना मिळालेली आहेत. प्रभाग क्रमांक 3 मधून आपण बघतोय. बाकीचे जे काही अपडेट्स असतील तेही आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो करत आहेत. नंतर आपण बघूया प्रभाग क्रमांक 4 मध्ये काय आहे अपडेट ते. प्रभाग क्रमांक 4 मध्ये आतापर्यंत जी काही फेरी झाली आहे तिच्यामध्ये कविता शरद तेली जे आहेत त्या 609 मतं त्यांना मिळालेली आहेत. तर त्याचबरोबर पुढचं जर आपण बघत असाल तर पाटील श्रीधर पाटील जे आहेत ते आपल्याला 810 मतं बघायला मिळत आहेत. त्यानंतर आपण जातोय आता प्रभाग क्रमांक 5. प्रभाग क्रमांक 5 मध्ये जर आपण बघत असाल तर नगरसेवक पदासाठी जे आहेत आतापर्यंत आघाडीवरती जे आहेत ते म्हणजे प्रभाग क्रमांक 5 मध्ये पाटील सुगंधा जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर 1052 मतं म्हणजेच हर्षाली गायकवाड जे आहेत त्या सुद्धा आघाडीवरती आहेत. म्हणजे अ आणि ब आपण दोन्ही तुम्हाला सांगत आहोत. आता जाऊया आपण प्रभाग क्रमांक 6 मध्ये. प्रभाग क्रमांक 6 मध्ये जे आहेत 1139 मतं प्रियंका आशिष दामले ह्या जे आहेत आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. तर किरण भोईर 917 मतं त्यांना आतापर्यंत मिळालेली आहेत. 6 झालं. आता आपण जात आहोत प्रभाग क्रमांक 7 मध्ये. आत्ताची जी सर्वात शेवटची फेरी आहे म्हणजे अजून फेऱ्या बाकी आहेत परंतु आता अंतिम फेरीमध्ये जे आहेत प्रभाग क्रमांक 7 मध्ये 987 म्हणजेच रिद्धिता रवींद्र घोरपडे ह्या ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत. तर अजून बघत आहात आपण 867 मध्ये राजेंद्र घोरपडे जे आहेत ते आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आपल्याला बीजेपीचे उमेदवार जे आहेत ते पुढे बघायला मिळत आहेत. आता आपण जातोय प्रभाग क्रमांक 8 मध्ये. प्रभाग क्रमांक 8 मधून 752 मतं जे आहेत स्वप्नील शामन सावंत यांना मिळालेली आहेत. तर त्याचबरोबर निशा घोरपडे जे आहेत यांना 819 म्हणजे निशा घोरपडे ह्या आपल्याला आणि स्वप्नील सावंत दोन्ही जे आहेत बीजेपीचे उमेदवार आहेत, भाजपाचे उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 9 मध्ये आपण बघत आहोत. शिवसेनेचे उमेदवार आघाडीवरती आहेत. उषा म्हात्रे यांना जे आहेत उषा तुकाराम म्हात्रे 856 जे आहेत आघाडीवरती आहेत. तर त्याचबरोबर 892 संदेश डमडेरे जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळतात. 9 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच देत चला. कुठल्या प्रभागाचं अपडेट तुम्हाला पाहिजे आहे तेही नक्कीच सांगत चला. यामध्ये काही अंदाज घेऊन जे आहेत उमेदवार बाहेर गेलेत आता पालिकेच्या आणि गुलाल उधळतायत. मात्र शेवटच्या अंतिम फेरीपर्यंत काय होईल काही सांगू शकत नाही. कारण आपण जर बघत असाल शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि त्यांच्या अपक्ष जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी लढत जी आहे ती बघायला मिळते. फक्त 3 ते 4 मतांची ही लढत आहे. चला आपण आता जातोय पुढे प्रभाग क्रमांक 10 मध्ये. जर आपण बघत असाल तर सुवर्णा भगत जे आहेत, आवाज बघा ना, सुवर्णा भगत जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. तर ब मधून आपण बघत आहात 1076 शैलेश पडवल जे आहेत ते पुढे बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर अकीब कुहारी जे आहेत ते सुद्धा गुलाल उधळतायत. सध्या शैलेश पडवल जे आहेत ते सुद्धा गुलाल उधळतायत. मग नेमका हा गुलाल जो आहे तो कोणाचा असणार आहे अंतिम फेरीमध्ये माहिती मिळेल. तो त्यामुळे जे तुम्ही आमच्यापर्यंत कनेक्टेड राहा. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण बघणार आहोत आता.
प्रभाग क्रमांक 10 घेतला आपण. 1080 सुवर्णा भगत आणि नंतर शैलेश पडवल जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळतात. पुढे बघूया आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये जे आहे ते रुपाली जनार्दन घोरपडे जे आहेत त्या 837 मतं त्यांना बघायला मिळत आहेत. तर त्याचबरोबर 828 मतांनी रेश्मा राठोड जे आहेत त्या आहेत. पुढचं बघूया 11 नंबर मध्ये घेतलं आपण. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे ही जी लढत आहे 3-3, 4-4 मतांमध्ये सुरू आहे. म्हणजे प्रणिताताई कुलकर्णी असू द्या, नाहीतर मग त्याचबरोबर रुपाली घोरपडे असू द्या, यांच्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात जी आहे ती लढत आपल्याला बघायला मिळते. वरती बघूया आपण. राष्ट्रवादी आणि भाजप यांची दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 6 मध्ये आघाडीवर असताना आपल्याला पाहायला. किती भंगार बॅकग्राऊंड आहे मला सांगा तरी ना. काय अहो भयंकर प्रकार आहे तिकडे. अकिब कोहारी आहेत ना, ते पण गुलाल उधळतायत. शैलेश पडवल पण गुलाल उधळतायत. आणि नेमका हायकोर्ट गुलाल कोणाचा? इकडे बामण मात्रे पण ते पण सगळे आहे कोणाचा गुलाल? फेऱ्या अजून झाल्या नाहीयेत. फेऱ्या झाल्याच्या नंतर माहिती मिळणार आहे बदलापूरकरांनो. बाहेर जो काही गुलाल सुरू आहे तो सांगू शकत नाही आपण. थोडस हो का इकडे. वरती डिस्प्ले सुरू आहे. प्रभाग 3 सांगा, प्रभाग 11 सांगा. बरं 1-2 मिनिटं द्या. अजून आता किती फेरी चालू आहे? 14 नंबरची फेरी चालू आहे. अजून खूप फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. 14. किती नंबर आणला? अजून खूप फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. चला पुढचं कंटिन्यू करूया. अध्यक्षाचे जे काही आहे ते बघा. काय करायचं? प्रभाग क्रमांक 12 पासून आपण कंटिन्यू करत आहोत. प्रभाग क्रमांक 12 मध्ये आपण जर बघत असाल तर सूरज मोठे जे आहेत ते आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत. तर त्याचबरोबर राजेश शर्मा जे आहेत ते सुद्धा आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये 688 म्हणजेच मयुरी मुठे जे आहेत त्या पुढे बघायला मिळत आहेत. तर 823 नी विनायक चंद्रकांत कोंडिलकर जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. 15 मध्ये 781 भाविता हर्षल घोरपडे. तर त्याचबरोबर 608 मध्ये हर्षदा उमेश पवार. 721 मध्ये पाटील आदित्य नरहरी. मध्ये आपण बघणार आहोत लवकरच. मध्ये वैशाली सुरदास पाटील जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. तर 696 पाटील मारुती पांडुरंग जे आहेत ते आपल्याला पुढे त्यांच्या नाही ती लढत आहे. 982 रोहन जनार्दन पाटील जे आहेत ते पुढे बघायला मिळत आहेत. 16 नंबरमध्ये आपण बघत आहोत रोहन पाटील आणि वैशाली पाटील. 17 नंबरमध्ये आपण बघणार आहोत 824 दीपाली लामतुरे आणि 1110 प्रदीप वसंत गीते.
17 नंबरमध्ये 824 दीपाली लामतुरे आणि प्रदीप वसंत. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे अद्यापही काय होईल सांगू शकत नाही, परंतु उमेदवार जे आहेत ते आधीच अंदाज घेऊन बाहेर गेलेले आहेत आणि गुलाल सुद्धा उधळला जातोय. परंतु अंतिम फेरीमध्ये काहीही होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही बघत राहा आपले बदलापूर. कारण जी लढत आहे ना ती फक्त 3-4 मतांनी मागे पुढे आहे. जसं की बदलापूर गावामधून अकीब कोहारी आणि शैलेश पडवल लक्ष या ठिकाणी असणार आहे. दोन्ही ठिकाणी बाहेर गुलाल उधळले जात आहेत, मात्र नेमका गुलाल कोणाचा हे बघणं आपल्याला अंतिम फेरीमध्ये मिळणार आहे आणि ते तुम्हाला आपल्या बदलापूरवरती लवकरच माहिती मिळेल. इथून पुढचे जे काही अपडेट्स असतील आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहोत. तोपर्यंत बघत राहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह धन्यवाद. ठीक आहे. धन्यवाद.